हॅलो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की राखीनी कसा गोंधळ घातला. ते कोण तो राकेश आणि तन्वी जे ॲक्ट करतात त्या ॲक्टमध्ये तो तिची केस घेतो म्हणून राखीला खूप राग येतो आणि मग ती केस कापते. मग सगळं होतं. मग तिच्या सगळे मागे जातात त्या बाथरूममध्ये आणि मग ती बोलते, नो वन कॅन हर्ट मी, नो वन कॅन हर्ट मी. मी मला पनिशमेंट देते, मी तुम्हाला काही करत नाही आहे, मी मला पनिशमेंट देते आहे की कारण मला कोणीही नाही मिळालं. या म्हणजे ती सांगते माझ्या लाईफमध्ये मला कोणीही खरं प्रेम करणारं नाही मिळालं, तर मी खूप दुःखात आहे, मी खूप दुःखात आहे. कारण राकेशनी तिला केस घेतली म्हणून मी खूप दुःखात आहे. माझं हृदय तुटतं आहे आणि मला कोणाला ती प्राजक्ताला विचारते, मला कोणाला लाईक करायचा हक्क नाही आहे का गं? सगळे असे का करतात? तर ती प्राजक्ता सांगते, अगं त्यांचं दोघांचं राकेशचं आणि तन्वीचं भाऊ बहिणीचं नातं आहे. ते एकमेकाला भाऊ बहीण मानतात. पण त्यांना ॲक्ट करायची होती म्हणून त्या ॲक्टमध्ये त्यांनी तिला किस केलं. ते तू एवढं का लावून घेतेस? नाही, माझ्या लाईफमध्ये मला कधी प्रेम मिळालं नाही आणि तो माझ्यापासून लांब चालला आहे, तो यू टर्न घेतो आहे म्हणून. तर राकेशला जेव्हा हे कळतं तेव्हा तो म्हणतो आहे, मी टर्न झालोच नाही, तर यू टर्न होण्याचा प्रश्नच नाही. आणि सगळे खूप हसत असतात, सगळे खूप तिच्या मागे हसत असतात. असं सगळं होतं. आणि मग शेवटी रात्री जेव्हा भांडी घासायचं सागर आणि दीपाली दोघे भांडी घासत असतात, तेव्हा राकेश पण किचनमध्ये असतो आणि तितक्यात राखी येते. तेव्हा सागर भांडी घासता घासता गाणं म्हणतो, छुओ ना, काय ते गाणं आहे ना, छुओ ना मुझे, छुओ ना, असं गाणं आहे ना. तर ते गाणं म्हणत असतो तो. तर राखी त्याच्याकडे असं रागाने बघते सागरकडे आणि ते म्हणते, तू हे गाणं बोलू नकोस, सागरला सांगते. तर सागर म्हणतो ठीक आहे. परत तो भांडी घासायला लागतो आणि परत तो गुणगुणायला लागतो, छुओ ना मुझे, छुओ ना मुझे, असं गाणं म्हणतो. तर ती म्हणते, आता तू गाणं म्हटलंस तर मी ही सगळी भांडी फेकून टाकीन वगैरे. सागर घाबरतो आणि म्हणतो, नाही 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 नाही, मी नाही म्हणत तसं. आणि कालच्या एपिसोडमध्ये अनुश्री कॅप्टन झाली. तर असं सगळं आता राकेश खूप घाबरला आहे, कारण राखी जास्तच पॉझेसिव्ह होत चालली आहे. त्यामुळे राकेश घाबरूनच तिच्याशी बोलतो. ओके, बाय.